फिरायला जात मी बुडली होती आणि एवढे एक्साइटेड आहेत मला मारायलाच काय का नाही सांगा सांगा काय झालं हा ही बुडल्या होत्या आणि ही त्यांचा नवरा असं नाही नावाला वाचवायचा प्रयत्न केला नाही. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे सकाळच्या छान अशा सुंदर वातावरणामध्ये. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आता आम्ही ज्या ॲक्टिव्हिटी होत्या त्या करणार आहोत तिथनं नाही का. फक्त जो मी टी शर्ट रात्रीचाच घातला आहे म्हणजे तोच, कारण की पूर्ण कपडे वगैरे ओले होणार आहेत आणि त्यामुळं तर बघू आता काय काय आहे काय नाही. जेवढं होईल तेवढं शूट घेणार आहे. तुम्ही नाही येणार? तुम्ही नाही? हे आहे ना तुमच्या सोबत तुम्हाला. तर अथर्वला काय अलाउड नाही आहे. सकाळी सकाळी सुंदर असं फूल. तर चला बघू काय काय आहे काय काय नाही आहे. ते ठिकाण तर मला सांगाय ना, मुळशी घाट काय तामिनी घाटाच्या पुढे आहेत आम्ही, म्हणजे मुंबईच्या जवळ असं नाही का. तर ठिकाण नाही माहिती, मी एखाद्या थंबनेल वगैरे बघून टाकून लोकेशन वगैरे. खूप सुंदर आहे. हां कॉफी का चहा? सकाळी सकाळी ते चहा. किती वाजल्या? आता नाही येणार. ही कुठं गेली तर आता वाट बघू नका, पटकन घ्या. रात्रीचं नको म्हणजे उर काय. ओ दादा ए भैया चला नाश्ता करायला. नाश्ता करणार आहोत आता आम्ही. बटर काय काय हो नाश्त्यात? भुर्जी आणि कांदा पोहे. हा भुर्जी आणि कांदा पोहे. भुर्जी आणि कांदा पोहे. बुडचं काय म्हणली? कांदा पोहे. कांदा पोहे. हां हां हे बघा इथं पोहे. ही आहे भुर्जी. ब्रेड ब्रेड आहे ब्रेड आणि मक्खन म्हणजे बटर बटर. आणि चहा का कॉफी? चहा. हाय करा. गुड मॉर्निंग. यूट्यूबला प्रॉब्लेम येतो माझा. रात्री पण घेतो चहा पे. चहा कॉफी नाही आहे, चहाच आहे. मस्त असा सुंदर नाश्ता करायला या. हे छान असं सुंदर व्ह्यू, इकडचं वातावरण आणि हा आपला चहा, ब्रेड बटर आणि पोहे. छान असं खूप दिवसानं खायचे. इकडं बघा वहिनी, हाय करा. चाऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मस्त सुंदर सुंदर असं वातावरण. तर चाललो आम्ही आता. हे आमचे दादा इतके लाजाळू दादा की विचारूच नका. हे यांचं थोबाडे स्ट्राईक मारणार. ही गाडी त्यांनी दिली आम्हाला जाण्यासाठी. ही आमची गाडी. एक आत आहे हे बघा. चलो निकले हम. चला. धुके धुके धुके. मोबाईल ना खरं तुम्हाला ठेवूच नका बरं बेटा. अरे आती व्हायला लागली. आता मोबाईल बंद झाली की मला उतरायचं पण कळणार काय. व्हिडिओ करताना सुद्धा भीती वाटते आता हा नजारा बघून. तर तुम्ही म्हणताल असं काय झालं काय नाही, तर त्याचा एक ब्लॉग मी बनवणार आहे. ते व्हिडिओ त्यांनी शूट केलेले आहेत नाही का, तर ते माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत आलेलेच आहेत. तोही मी एक व्हिडिओ येणार आहे. हाच व्हिडिओ थोडा तो अगोदर एक महाबळेश्वरचा अगोदर हा नंतर झाला आहे, कारण की मोबाईलमध्ये दुसऱ्या सेव्ह केलेला होता व्हिडिओ केलेला होता आणि तो मोबाईल पडला होता बंद. तर इथं आलेलो होतो आम्ही. तर आता हे पाणी बघून अशी भीती वाटते ते तुम्हाला काय सांगू. तर असो काय काय नंतर सांगणारच आहे मी. हाय 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 मी हाय. ओके स्टॉप टाइम. आप लोगों का पैडल सुनेगा, आप लोगों को इंजन नहीं मिलेगा रिबन होती. हां ठीक है भाई. उधर देख जा रहा है उधर. आप जिधर के भी हो, लोकल हो या चाहे जो भी हो, मैं बोल रहा हूँ नाही नाही लोकल बिकल नाही तसं काय नाही. हां मेरा बात नहीं सुनेगा तो मोए मोए हो जाएगा रिवर में. फॉरवर्ड चलो, आगे चलो, फॉरवर्ड गाइस. चलाओ जोर से, चलाओ जोर से. मोये मोये.
ये दीदी किसी टाइम भी गिर सकते हो आप, ठीक है? नहीं नीचे तो फिर मजा नहीं देने का। स्टॉप स्टॉप टाइम आप लोग। तर बघा ही काय बोलते, मी किती म्हणजे नाही का, मी मेली असते तरी ह्यांना काही फरक पडला नसता, असं का म्हणते हे तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. मी बुडली होती आणि एवढे एक्साइटेड आहेत मला मारायलाच, है का नाही? सांगा सांगा काय झालं. हा ही बुडल्या होत्या आणि ही त्यांचा नवरा. ही असाच आहे नावाला. त्याला काय वाचवायचा प्रयत्न केला नाही. हा हा. हा. उडी कुणी मारली पाहिजे? कुणीच नाही मारली. मी मारली. नाही मारली. यांनी ढकलून दिलं आणि पुन्हा अजून म्हणतात मसन वाटा हितच आहे. तर बोटीमधनं आल्याच्या नंतर पाणी बिनी सगळं नाका तोंडात गेल्याच्या नंतर आम्ही आलेलो होतो, म्हणजे बोटीच्या बाहेर, म्हणजे नाही का पाण्याच्या समुद्राच्या बाहेर आल्याच्या नंतर इथं खाण्यासाठी होतं. कुठं भजी होती, मॅगी होती, ते म्हणतात ना पहाडोवाली मॅगी, पण काय चव बिव काय नसतं. एवढी गर्दी होती की बाबा विचारूच नका. इथं भजे वगैरे बनवायला चालू होते, मकाचे वगैरे. मकाचं होतं ना, तर काय बी असं होते. मॅगी द्या की लवकर. मका भजी, मॅगी, इकडे मॅगी शिजते, इकडे मकाचे भजे, ते बटाटे भजे. बाई एवढं लक्षात कसं राहतं कोणी काय घेतलंय कोणी काय घेतलं सांगतात का? आणि एखाद्या अशा असतील की बाबा सांगितलंच नाही तर हा असतं ना. 2 प्लेट भजी द्या काढलेली आहे. हो किती असते एक प्लेट? एका प्लेट मध्ये किती? देतो एक किती घ्यायची? मसाल्याचा डब्बा नाही हो, जरा 1 मिनिट. मसाल्याचा डब्बा घेऊन ये. मॅगी शिजवा लवकर आणि त्या खायला. ते जाऱ्या गरम होईल ना. बोल की. खायला मग रे काय झालं? थोडी जेवढी लागते तेवढी फोन करून आला बघ गाडी. एकच आहे ना? हा नाही 5-7 आहेत. जेवढे होते तेवढे द्या. हा एक घेतले. आता खाणार नाही का? हा पण आता डबल खातील ना. मग किती घ्यायचे? 5-6. हा बॉईल केलेलं 40 रुपयाला, भाजी 50 रुपये. बॉईल म्हणजे उकडून? ते उकडाय किती वेळ लागतो? उकडलेलं आहे ऑलरेडी. भजी, मक्का भजी. झालं ते आले का? हा लावा. अभी मुझे दे दो 2 प्लेट पेपर प्लेट किधर गया? हवाऊ ले जाता हमको दे दो. भजी घ्यायची होती ना. हा भजी बी पण द्या. भाई हमरा होती ना केसरी सोडा पाव ना भज्जा पाव में तीनों इमा आप ये हे 2 प्लेट दे दो. भजी 2 प्लेट. हा मग आमचंच होऊ द्या ना आधी. नींबू मार देना और भाजलेलं कुणाचे मग बॉईल मग भाजलेलं ते गेले की सगळे. आपण मसाला म्हटलं. तर मी वाईस काय चेंज केलेला नाही आहे. तर मेन म्हणजे वाईस चेंज करण्याचं कारण असतं काहीतरी त्यात आपण बोललो आहे किंवा नाही का इतर गोष्टी. तसं काही नव्हतं. वाईस चांगलं होतं, काही वाईट वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मी काय वाईस बदललेला नाही आहे. तर इथं मॅगी वगैरे बरेच आम्ही काही भजी घेतली होती, मॅगी घेतली होती, मकाचे कणीस घेतले होते, पण मकाचं कणीस तर अजिबात चांगलं नव्हतं. मॅगी तर काय जशी आपण तरी घरी तेल वगैरे टाकतो तिथं पाण्यात शिजवतात आणि देतात, असं नाही का मसाला वगैरे टाकतात. आपण घरी कांदा टोमॅटो वगैरे टाकून करतोय. सगळं झाल्याच्या नंतर घरी गेलो होतो. माझे एवढे हाल बेकार झाले होते की विचारतच नका. नंतर जे शूट करायचं होतं ते मी काय केलंच नाही. नंतर दुपारचं जेवण वगैरे तिथं हॉटेलवर, म्हणजे जिथं आम्ही थांबलो होतो तिथेच होतं दुपारचं जेवण. आम्ही सकाळी 7:30-7ला गेलो होतो तिथनं.
तर आम्हाला तिथून नंतर नाही का आम्हाला 3-4 वाजता तिथनं निघायचं होतं त्यानंतर आणि तिथनं आम्हाला कुठं जायचं होतं हे काही ठरलं नव्हतं. तर नंतर आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. तर ते वाटानेच ठरलं, अगोदर ठरलं. हे काय आमच्या म्हणजे नाही का म्हणजे आम्ही जी लेडीज जे होतो त्यांना काहीच माहीत नसतं, जिकडे जातील तिकडं आम्ही जात असतो. आणि बाकी काय शूट करायचं होतं ते काही मी केलं नव्हतं. जे की राफ्टिंग झाल्याच्या नंतर मी पाण्यात पडली होती, तो ब्लॉग मी टाकणारच आहे, थोडे व्हिडिओ आहेत त्याचे ते. तर खूप बेजारी झाली होती. तर इथं दुपारचं जेवण वगैरे होतं, जेवण एक नंबर होतं, जणू घरचं जेवण आहे. नाही का असं म्हणजे नाही का छान होतं. एक वेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो, तर तिथे आम्ही मुक्काम केला होता. त्या हॉटेलवरचं बिलकुलही जेवण चांगलं नव्हतं. तर इथं बघा जेवण एवढं छान होतं, व्हेजमध्ये बी होतं आणि रात्रीच्याला म्हणजे नाही का ज्यावेळेस गेलो त्यावेळेस नॉनव्हेजमध्ये होतं. तिथं राईस म्हणजे सगळंच नाही का कोबीची भाजी छान होती, सगळेच छान होतं जेवण, असं काहीच नव्हतं नावं ठेवायला वगैरे. चवळी वगैरे, पापड वगैरे, चपात्या, सॅलेड आणि आणखी पुऱ्या आहेत. चला आता तिथं टाटा बाय बाय केलं, गाडीमध्ये बसलो आणि आता चाललेलो आहोत आम्ही. कुठे चाललो हे तुम्हाला म्हटलं की आम्हालाच माहिती नव्हतं. तर आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला. तर एवढं पूर्ण धुके डोंगर एवढं चांगलं होतं, पण काय होतं थोडाफार मूड खराब झाला ना की अख्ख्या फिरण्याची वाट लागते. आणि मी जी पडली होती ना तर एकदम आपण आजारी कसं होतो, एकदम अंगात कणकणी वगैरे आली होती. ज्यावेळेस मग आम्ही महाबळेश्वरला गेलो, जेव्हा मुक्काम केलं त्यावेळेस त्यानंतर थोडंसं फ्री वाटलं, गोळी वगैरे खाली जेवण केल्याच्या नंतर बरं वाटलं. नाहीतर पूर्ण म्हणजे असं एकदम आंगळून वगैरे गेल्यासारखं झालं होतं, अशक्तपण आल्यासारखं झालं होतं. आपण नंतर जेवण आणि एकदम आराम भेटल्याच्या नंतर एकदम फुल फ्रेश झाल्यासारखं झालं होतं. तर चला ब्लॉग आपला हा कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि छान असा सुंदर सपोर्ट तुमचा असू द्या, कारण की कसं आहे ना आपण जे व्हिडिओ करतोय ते मेहनत थोडीफार का असते, पण जेवढे आपल्याला मेहनतीचे व्हिडिओला व्ह्यूज पाहिजेत तेवढे काही मिळत नाही. तर असो, आता आम्ही हे कुठलं ठिकाणी माहीत असेल तर सांगा. तर आम्ही आता आलेलो होतो जवळपास, मला असं वाटतं हे आता लक्षात येईना मला, हे काहीतरी सांगितलं होतं ठिकाण माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं काय म्हणते ते तिथल्या ठिकाणाला. तर असो, बघणाऱ्यांनी सगळ्यांनी सांगा व्हिडिओ कसा वाटलाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. बाय, सी यू.